सध्या इराण आणि इस्रायलमध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे। इराण कडून इस्रायलवर हल्ले आणि इस्रायल कडून इराणवर हल्ले जे आहे तर ते चालूच आहे। तर हे युद्ध का सुरू झालेलं आहे, या युद्धाची पार्श्वभूमी काय आहे आणि याचा भारतावर काय परिणाम होणार आहे, याच्याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे। नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। बघा, इराण आणि इस्रायल यांच्यात जे आहे तर ते युद्ध सुरू झालेले। तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या बेसिक प्रश्नांची उत्तर जाणून घेणार आहोत की का होतं युद्ध, काय कारण आहे, नेमकी सुरुवात कुठून झाली, आता जर हे युद्ध वाढत गेलं तर तिसरं महायुद्ध होणार का, याचा जगावर काय परिणाम होणार, दोघांची सैन्य ताकद नेमकी किती आहे, कोणत्या देशाचा कोणाला पाठिंबा आहे, यावर भारताची भूमिका काय आणि भारतात याच्यामुळे महागाई वाढू शकते का, ज्या महिला सोनं घेतात तर त्यांचं सोन्याचे भाव वाढू शकतात का, तर या सर्वांविषयी माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही जर देखील TCS IBPS पॅटर्न नुसार होणाऱ्या सरळ सेवेसाठी तयारी करत असाल तर इग्नाइट अकॅडमीने आपली दर्जेदार बॅच सरळ सेवा सर्वसमावेशक ऑल इन वन बॅच लॉन्च केलेले, जे रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये सर्व क्वालिटी लेक्चर्स अवेलेबल आहेत। आगामी स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर ही बॅच तुम्ही नक्कीच परचेस केली पाहिजे। तर बघा, आता सगळ्यात आधी बघूया की लेटेस्ट मध्ये असं का झालं, की का हे युद्ध सुरू झालं। सर्वप्रथम इस्रायलने काय केलं की 200 फायटर प्लेन्स घेऊन गेले, 200 विमानं घेऊन गेले आणि इराणमध्ये त्यांनी अटॅक केला। इराणमध्ये कुठे अटॅक केला, त्यांचे लष्करी तळ होते तिथे अटॅक केला, लष्करी मुख्यालयावर अटॅक केला, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सवर अटॅक केला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इराण जे न्यूक्लिअर तयार करत होतं त्या न्यूक्लिअर साइट्सवर इस्रायलने जे आहे तर ते हल्ला केलेला आहे। आता तुम्हाला इराण इस्रायल हे व्यवस्थित आता कळणार नाही, त्याच्यासाठी काय माहिती पाहिजे आपल्याला, हे देश जगाच्या पाठीवर नेमके कुठे आहेत तर त्याच्याच माध्यमातून आपल्याला माहिती मिळणार आहे। चला तर बघा, आपण डायरेक्ट काय करूया, गुगल मॅप्स ओपन करूया, आपल्याला तो चांगल्या पद्धतीने समजतो। बघा, हा आहे आपला भारत। तर या भारतापासून आता बघा ही पूर्व साईड असते, कारण की इथून सूर्य उगवतो म्हणून ही पूर्व साईड, आणि त्याच्यानंतर ही पश्चिमेला जर आपण गेलो तर पाकिस्तान लागतो, पाकिस्तानच्या नंतर अफगाणिस्तान आणि नंतर काय लागतो आपल्याला इराण। इराणची राजधानी वरती आपल्याला तेहरान बघायला मिळते। तर बघा, भारतापासून जवळच आहे इराण। तर या इराण आणि इस्रायल कुठे डायरेक्ट, बघा इस्रायल इथे डायरेक्ट, म्हणजे खूप डिफरन्स आहे दोघांमध्ये। हा जो आहे ना हा आहे इस्रायल आणि इथं काय आहे, हा इराण। तुम्ही जर पाहिलं ना या दोघांमध्ये कुठल्याही पद्धतीची भूसीमा नाही आहे, म्हणजे एकमेकांना काही लँड बॉर्डर नाही, म्हणजे भविष्यात जे आपण पाहतो ना ते टँक घेऊन आर्मी घेऊन एकमेकांच्या जमिनीवर हल्ला करतात, ती शक्यता आपल्याला इथं कमी दिसते। म्हणून हे लोक काय करतात की एकमेकांवर ड्रोनने हल्ला करतात, मिसाईलने हल्ला करतात, एरोप्लेनने हल्ला करतात का, कारण की नाही ना मग हवेत उडून जातात, इथं हल्ला करतात, मग इराणवाले मिसाईल टाकतात ते इस्रायलवर येतात। तर अशा पद्धतीने हवेतील युद्ध जे आहे तर हे या दोघांमध्ये चालू झालेले, अजूनही जमिनीवरचे युद्ध त्याच्यानंतर नेव्हीचं युद्ध हे अजूनही त्यांच्यात सुरू झालेलं नाही। तर हे आपल्याला दोन देश जे आहे तर ते बघायला मिळाले। तर 13 जून 2025च्या पहाटे इस्रायलने इराणवर मोठ्या प्रमाणावर हल्ला केलेला आहे। याच्यामध्ये त्यांचं महत्त्वाचं जे टार्गेट होतं, जे त्यांची जे न्यूक्लिअर साइट्स आहेत ते, जसं की त्यांची नतांज नावाची एक न्यूक्लिअर साइट्स आहे इथं, की तिथं ते न्यूक्लिअर बॉम्ब जे आहे तर ते तयार करतायत। आणि इस्रायलला माहिती की ज्या दिवशी इराणने न्यूक्लिअर बॉम्ब तयार केला त्या दिवशी ते पहिलं ट्रायल आपल्यावरच घेणार आहेत, म्हणून इस्रायलने ठरवलेलं आहे की काहीही झालं तरी आपण इराणला न्यूक्लिअर बॉम्ब बनवू द्यायचा नाही। म्हणून त्यांच्या न्यूक्लिअर साइट्सवर त्यांनी जे आहे डायरेक्टली अटॅक केला आणि त्यांना उद्ध्वस्त करण्याचा त्यांनी जो आहे तर तो प्रयत्न केलेला आहे। त्यांनी तेहरानवर पण अटॅक केला आणि विविध जे त्यांचे एअर डिफेन्स सिस्टीम होते, त्यांचे लष्करी स्थळ होते, तर याच्यावर देखील मोठ्या प्रमाणावर इस्रायलने स्ट्राईक करायला सुरुवात केली होती। जगाच्या नकाशावर हे दोन्ही कुठे आहेत बघा, इराण इकडे डायरेक्टली आणि इस्रायल इकडे आहे, दोघांमध्ये कुठल्याही पद्धतीची जी भूसीमा आहे तर ती आपल्याला इथं दिसतच नाही। आता या संघर्षाची नेमकी पार्श्वभूमी काय आहे बघा, कुठलंही काहीतरी हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड असल्याशिवाय काय दोन देशात युद्ध होत नाही लगेच। भारत आणि पाकिस्तानमध्ये काश्मीर इश्यू आहे म्हणून युद्ध होतं, भारत आणि चायनामध्ये अरुणाचल प्रदेश लद्दाखचा काही प्रदेश आहे म्हणून त्या दोघांमध्ये युद्ध होतं। तर काहीतरी पार्श्वभूमी असते त्यामुळे जे आहे तर ते युद्ध होत असतं। तर बघा याची सुरुवात कुठे होते बघा, 1979 पूर्वी काय होता, इराणमध्ये शाह डायनेस्टी होती। ती शाह डायनेस्टी पश्चिम जे देश होते त्यांच्या फार जवळची होती, म्हणजे इराणमध्ये एकदम मॉडर्न कल्चर होतं, ज्या पद्धतीने युरोपची सिटी असते त्याच पद्धतीने तिथं महिला पण त्याच पद्धतीने असायच्या, म्हणजे इव्हन तो इस्लामिक प्रथांवर निर्बंध त्यांनी लावले होते की हिजाब घालू शकत नाही, हे नाही, एकदम
फ्रीडम त्यांनी सगळ्यांना दिलेलं होतं. तर हे काही तिथल्या लोकांना आवडलं नाही. त्यांनी तिथं एक मोठी क्रांती घडली आणि 1979 नंतर तिथं इस्लामिक रिव्होल्युशन आलं आणि या इस्लामिक रिव्होल्युशन मध्ये शहाला पळून जावं लागलं अमेरिकेत आणि त्याच्यानंतर तिथं एक इस्लामिक सत्ता जी आहे तर ती स्थापन झाली इस्लामी विचारधारेवर, इस्लामी ग्रंथांवर. तर याच्यामध्ये त्यांच्या नंतर काय झालं की तिथं शिया मोठ्या प्रमाणावर असतात इराणमध्ये, तर ते शियांची तिथं महत्वपूर्ण सरकार जे आहे तर ते निर्माण झालं आणि मुस्लिम देश आणि जे काही इस्रायल आहे तर यांच्यामध्ये जे वैर आहे ते वैर कुठून सुरू होतं त्याला पण एक पार्श्वभूमी आहे. बघा 1949 ला काय झालेलं आहे, इस्रायलचा जन्म झालेला आहे. इस्रायलचा जन्म तेव्हा झालेला आहे, त्यापूर्वी इस्रायल नावाचा कुठलाही देश नव्हता. दुसऱ्या महायुद्धात ज्यूजवर जे अत्याचार हिटलरने केले त्याच्यानंतर ज्यूजमध्ये अशी भावना निर्माण झाली की आपला देश असावा. मग हे लोक कुठे आले, पॅलेस्टाईन नावाचा एक देश होता तिथे येऊन जमिनी विकत घ्यायला लागले, तिथे येऊन राहायला लागले. मग सुरुवातीला 1949च्या पूर्वी पाहिलं तर हा संपूर्ण मुस्लिम बहुल देश होता, त्याचं नाव होतं पॅलेस्टाईन. त्याच्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावर ज्यू लोक आले, त्यांनी युनायटेड नेशन मध्ये मागणी केली की आम्हाला स्वतंत्र देश द्या. त्याच्यानंतर युनायटेड नेशनच्या रिझोल्युशन नुसार या भूभागाचे 2 भागात विभागीकरण करण्यात आले. जो आपल्याला हा ग्रीन कलर मध्ये दिसतो तर तो होता मुस्लिम बहुल पॅलेस्टाईन देश आणि हा जो ब्ल्यू कलर मध्ये आपल्याला दिसतो हा आहे ज्यू बहुल इस्रायल देश जे आहे तर ते निर्माण त्याचं करण्यात आलं. ज्या दिवशी इस्रायलची निर्मिती झाली त्याच दिवशी इस्रायलवर अरब देशांनी हल्ला चढवला आणि त्याच्यानंतर हा जो भाग आहे तर या भागला म्हणतात वेस्ट बँक आणि या भागला म्हणतो आपण गाझापट्टी. आणि हळूहळू इस्रायलने काय करत गेलं, इस्रायल त्यांची जमीन जी आहे पॅलेस्टाईनची तर ती घेत गेला आणि इथं एक महत्वपूर्ण शहर आहे जेरुसलेम, त्याच्यावर पण इस्रायलने ताबा केला आणि त्याच्यामुळे मुस्लिम राष्ट्रात प्रचंड नाराजी आहे पसरली. आजच्या घडीला जर तुम्ही पाहिलं ना तर हा ग्रीन पार्ट एकदम थोडासा उरलेला आहे. म्हणजे त्यांनी काय केलं, पॅलेस्टाईनची जमिनीवर हळूहळू तिथं अतिक्रमण करायला जे आहे इस्रायलने सुरुवात केली आणि याच्यामुळे जे काही मुस्लिम बहुल राष्ट्र होते, OIC होतं, तर त्यांच्यामध्ये एक नाराजी पसरलेली होती आणि याच नाराजीचा जे आहे तर ते इराणने पण हे घेतलेलं आहे. पाकिस्तान पण इस्रायल या देशाला अस्तित्व मान्य करत नाही, इराण पण अस्तित्व मान्य करत नाही. म्हणजे यांची जी खरी जी लढाई आहे ना तर ती एक विचारधारेची लढाई आहे, एक धार्मिक लढाई आहे, एका पॅलेस्टाईन प्रति सहानुभूती आहे इराणची, त्याच्यामुळे आपल्याला ही लढाई जी आहे तर ती बघायला मिळते. ओके, तर हा खरा संघर्षाचा इतिहास जो आहे तर तो आपल्याला इथं बघायला मिळतो. बघा हा धार्मिक आणि वैचारिक मतभेद पण आहे, मी जे जसं तुम्हाला आता सांगितलेलं होतं त्या पद्धतीने. पुन्हा नेमकं मग इस्रायल का बरं त्याच्यावर चिडतो इराणवर, इराणचं ठीक आहे, इराणचं कारण आपल्याला समजून गेलं, इस्रायलचं काय कारण आहे. इस्रायलचं असं मत आहे इराण काय करतं, इराणमध्ये स्वतः युद्ध लढण्याचा दम नाही, इराण काय करतं दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवतं, त्याला मिलिटरीच्या भाषेत म्हटलं जातं प्रॉक्सी वॉर्स. बघा पाकिस्तानमध्ये पण काय आहे, पाकिस्तानमध्ये तेवढी ताकद नाही की ते आपल्याशी युद्ध करतील, मग काय करतात त्या टेररिस्टला AK-47 देतात आणि आपल्याकडे पाठवतात. मग याला काय म्हणतात, प्रॉक्सी वॉर म्हणतात. मग याच पद्धतीची प्रॉक्सी वॉर आहे ना इराण करायला लागलेला आहे. इराणने काय केलं, गाझा पट्टी मी जे तुम्हाला आता दाखवली तर तिथे त्यांनी हमास नावाचं संघटन तयार केलं आणि या हमासला ते पैसे देतात, हत्यार देतात, ड्रोन देतात. मग हे हमास इस्रायलवर हल्ला करतं. लेबनान नावाचा देश आहे तिथे त्यांनी हिजबुल्ला नावाचा जो आहे तर एक संघटन तयार केलेले, त्याला सगळी फंडिंग इराण करतं आणि ते काय करतो वेळोवेळी येऊन इस्रायलवर हल्ला करतं. त्याच्यानंतर पॅलेस्टाईन इस्लामिक जिहाद यांसारखी त्यांनी संघटना पण जी आहे तर ती तयार केलेली आहे. तसेच यमनमध्ये हुती रिपेल्स नावाची एक संघटना आहे तर ती पण काय करते, इस्रायलच्या जहाजावर इस्रायलवर हल्ला करत असते. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला आता मॅप मध्ये काही गोष्टी दाखवतो वाटल्यास. बघा हा आहे इराण, इथे ना हा यमन नावाचा देश आहे, यमनची राजधानी आहे सना. ते आपण लहानपणी बघा ते एक हातिम नावाची सिरियल चालायची, ते हातिम जो होता तो यमनचा राजा होता बघा, तर ते हेच यमन आहे. तर याची राजधानी आहे सना. तर हा जो भाग आहे ना इकडचा तर हा हुती नावाचं एक बंडखोर संघटन आहे, त्यांनी तो ताब्यात घेऊन ठेवलेला आहे आणि त्याला कोण बॅकिंग करतं, इराण बॅकिंग करतो. मग हा काय करतो, इस्रायलचे जे काही जहाज इथून जातात ना तर त्यांना अटॅक करतं किंवा डायरेक्ट इथून मिसाईल मारतं, ते इस्रायलवर पोहोचवण्याचा त्यांनी प्रयत्न करत असतं. पुन्हा इथं बघा हा वरती जो आहे ना लेबनॉन नावाचा देश आहे, इथं लेबनॉन बघा, इथं हा लेबनॉन नावाचा देश आहे. मग या लेबनॉन मध्ये त्यांनी काय केलेले, हिजबुल्ला नावाची एक संघटना त्यांनी तिथं तयार केलेली. ती हिजबुल्ला काय करते, या इस्रायलवर वेळोवेळी जे आहे तर ती अटॅक करत असते. त्याच्यानंतर हमास नावाची संघटना त्यांनी कुठं तयार केलेली, ही गाझा पट्टी आपल्याला पाहायला मिळते, ही गाझा स्ट्रीप आहे अशी पट्टी आहे. तर इथं जे आहे ना हमास नावाची संघटना आहे. मग काय होतं, इस्रायलला या सगळ्यांना तोंड द्यावं लागतं आणि इराण काही समोरासमोर येत नाही. मग इराणला त्यांनी खूप वेळा वॉर्निंग देऊन पाहिली की तुम्ही असं नका करू, आम्हाला एवढा काही त्रास नका देऊ तुम्ही. तर इराण काही ऐकत नव्हता आणि इराण न्यूक्लिअर पण जो आहे तर तो तयार करण्याच्या मार्गावर आहे. म्हणूनच जे आहे तर ते शेवटी एक जे आहे निर्णय घेतला इस्रायलने आणि इराणवर जो आहे तर तो त्यांनी अटॅक करून टाकला. पुन्हा
आण्विक धोका आहे, कारण की इराण ज्या दिवशी तयार करेल तर इराण काय करेल, पुढच्या वेळी डायरेक्ट न्यूक्लिअर टाकून देईल इस्रायलवर एका वेळी, आणि इस्रायलचा नामोनिशान मिटून जाईल. आणि इस्रायल छोटासा देश आहे, तिथे एक जरी न्यूक्लिअर पडला तरी तो देश जो आहे तर तो दिसणारच नाही आपल्याला. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला जे आहे तर ते इथं बघायला मिळतात. मग हे जर युद्ध जर जास्त ताणलं गेलं ना तर ह्या युद्धामुळे तिसरं महायुद्ध होण्याची शक्यता आहे का? तर बघा, कुठलं युद्ध सुरू झालं ना तर जगात एक्सपर्ट असंच म्हणतात की तिसरं महायुद्ध सुरू होणार आहे. म्हणजे भारत पाकिस्तानात सांगितलं की तिसरं महायुद्ध होणार आहे. शेवटी काय असतं, आंतरराष्ट्रीय समुदाय असतो, तो काय करत असतो, काहीतरी प्रयत्न करत असतो. म्हणजे अमेरिका जरी आज इस्रायलला सपोर्ट करेल पण ते काही तिसरं महायुद्ध होऊ देणार नाही, कारण की तिसरं महायुद्ध झालं तर जगात मानव नावाची प्रजाती उरणार नाही. म्हणून तिसरं महायुद्ध होणार का याचं उत्तर असेल नाही, ते काही शक्य नाही. ते होऊ शकतं पण त्याची पॉसिबिलिटी कमी आहेत, कारण की सगळेजण काय म्हणतात थोडी सामंजस्याची भूमिका शेवटी कोणी ना कोणी जे आहे तर ते घेऊनच घेतो. तर आता तरी सध्या त्याची तशी स्थिती दिसत नाही. आता दोघी देशांची क्षमता काय आहे, आता हे कसं कळणार आहे, कोणत्या वेबसाईटवर दिसतं हे, कोणत्या वेबसाईटवर दिसतं ते. मग याच्यासाठी जगात सगळ्यात प्रसिद्ध असलेलं पब्लिकेशन जे आहे त्याला म्हणतात ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स. स्पर्धा परीक्षेत पण विचारलं जातं. तर हा काय करतो, दोन देशाच्या मिलिटरीला कम्पेअर करण्याचं काम करतो. तर त्याच वेबसाईटवर आपण जाऊया. बघा, ही वेबसाईट आहे आणि एकदम जेन्युइन वेबसाईट आहे ती, म्हणजे एकदम ऑथेंटिकेट आहे. याच्यामध्ये येणारी माहिती पण ऑथेंटिकेट राहते. बघा, याच्यामध्ये आपण इराण आणि इस्रायलचे मिलिटरी स्ट्रेंथ 2025 मध्ये काय आहे तर ते आपण जे आहे तर ते कम्पेअर करण्याचा इथं प्रयत्न करूया. बघा, ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स याच्यानुसार इराणची रँकिंग जी आहे तर ती आहे 16 आणि इस्रायलची आहे 15. म्हणजे काय, दोन्ही बरोबरीचे देश आहेत. म्हणजे रँकिंग नुसार जर पाहिलं तर दोन्ही एकदम बरोबरीचे देश बघायला मिळतात. आता कोणता देश कशात जास्त पुढे आहे तर त्याच्याविषयी हे ग्रीन आणि आपल्याला ते क्रॉस बघायला मिळतात. बघा, मॅन पॉवर सगळ्यात जास्त ही इराणकडे आहे. पुन्हा एअर पॉवर जर पाहिलं ती सगळ्यात जास्त इस्रायलकडे आपल्याला पाहायला मिळते. लँड पॉवर ही जी आहे तर ती इराणकडे पाहायला मिळते. नेव्हल पॉवर, नेव्हीची पॉवर ही इराणकडे पाहायला मिळते. नॅचरल रिसोर्सेस म्हणजे तेल वगैरे हे सगळे इराणकडे पाहायला मिळतात. फायनान्शियल्स इराणकडे आहेत. पण इस्रायलला काय माहिती मित्रांनो, इस्रायलला युएसएचा सपोर्ट आहे. युएसए इस्रायलला कधीच पैशांची जी आहे तर ती कमतरता पडू देत नाही. लॉजिस्टिक मध्ये इराण पुढे आहे. परंतु जॉग्राफीच्या बाबतीत आहे ना तर इस्रायलला हा फायदा काय होतो, कारण की इस्रायलला अमेरिकेचा जो आहे तर तो सपोर्ट भेटून जातो इथं. ठीक आहे, तर या सगळ्या काही गोष्टी आहेत. बघा, दोघांची जर आपण हे बघा इथं डायरेक्ट अवेलेबल मॅन पॉवर जे आहेत तर ते आपण इथं पाहणार आहोत. आता बघा, इथं आपल्याला काय पाहायला मिळतं. बघा, रँकिंग मध्ये अवेलेबल मॅन पॉवर नुसार 91व स्थान आहे आणि अवेलेबल मॅन पॉवर नुसार 15व स्थान आहे. कारण की यांच्याकडे आपल्याला जास्त मॅन पॉवर जी आहे तर ती इथं बघायला मिळते, कारण की त्यांची लोकसंख्या पण जी आहे तर ती जास्तच आहे. पुढे हे बघा, रिच ऍक्टिव्ह पर्सनल्स किती आहेत, म्हणजे सध्या मिलिटरीमध्ये किती लोक आहेत. बघा, इस्रायलच्या मिलिटरीमध्ये लोक आहेत 1,70,000 आणि इराणच्या मिलिटरीमध्ये किती आहेत 6,10,000. म्हणजे मानवच्या दृष्टिकोनातून पाहिलं मॅन टू मॅन तर त्याच्यामध्ये इराण जो आहे तर तो थोडासा पुढे ठरतो. पुन्हा रिझर्व्ह फोर्स मध्ये मात्र इस्रायल थोडं पुढे. का, इस्रायलमध्ये ना रूल आहे की प्रत्येकाला आर्मी मध्ये प्रशिक्षण करावं लागतं. इव्हन दो जो पंतप्रधानाचा पोरगा असेल तरी त्याला आर्मीमध्ये सुरुवातीचे 2 ते 4 वर्ष तिथे द्यावीच लागतात. म्हणून इथं 4,65,000 यांची रिझर्व्ह मिलिटरी आहे आणि इराणची मात्र 3,50,000 एवढीच रिझर्व्ह मिलिटरी आपल्याला इथं बघायला मिळते. बघा, पॅरामिलिटरी फोर्सेस आहे ते काही नाही. बघा, डिफेन्स बजेटमध्ये जे आहे ना तर तो इस्रायल जास्त पुढे. इस्रायलची रँक ही 17 आहे आणि यांची 25 आहे, कारण की इस्रायलला अमेरिकेचा पण आहे जर तो सपोर्ट जो आहे तर तो भेटत असतो. बघा, टोटल एअरक्राफ्ट विमानं किती आहेत, यांच्याकडे किती आहेत 551 विमानं आहेत आणि यांच्याकडे किती आहेत 611 विमानं आहेत. म्हणजे विमानांमध्ये हे जास्त जे आहेत तर ते आपल्याला इथं बघायला मिळतात. पुन्हा फायटर एअरक्राफ्ट जर पाहिले तर 240 आहे, म्हणजे त्यांच्यापेक्षा 52 एवढी जास्त आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा टँकची इथं गरज नाही भासणार, कारण की दोन्ही देशांमध्ये तर हेच नाही आहे. म्हणून टँक, आर्मर व्हेहिकल, आर्टिलरी यांचे काही ते हेच पडणार नाही. नेव्हल पॉवर मध्ये पण त्यांची शक्यतो जे आहे तर ते गरज इथं पडणारच नाही. बघा, लॉजिस्टिक आता ओव्हरऑल जर पाहायला गेलं ना तर दोन्ही इक्वल स्टेजला आहेत जर दोघांनी एकमेकांची 1 to 1 वॉर केली तर. पण इस्रायलला काय फायदा होतो, युएसए जो आहे ना तर तो खूप सपोर्ट करतो. मग युएसएचं लॉजिस्टिक, युएसएची विमानं, युएसएचा पैसा, युएसएची हत्यारं.
म्हणून तो जो आहे ना इराणवर भारी पडून जातो. कोण? हा. आणि मेन मुद्दा काय, इस्रायलकडे न्यूक्लिअर वेपन पण आहे. इस्रायलला वाटलं की नाही हे जास्त जाती होते तर एक न्यूक्लिअर टाकून ते इराणचा सगळा खेळ समाप्त करू शकतात, एवढी त्यांच्यात जी आहे ते ताकद आपल्याला पाहिलं. आपण काय पाहिलं की दोघी देशांचं आपण एक कंपॅरिझन केलं. आता कोणता देश कोणाला सपोर्ट करतो ते महत्वाचे. बघा, इस्रायलला ऑल वेदर फ्रेंड म्हणतात अमेरिका. अमेरिका म्हणजे इस्रायलला काही झालं ना तरी काही होऊ देणार नाही, अमेरिकेने तेवढी त्यांची गॅरंटी घेतलेली आहे. पुन्हा अमेरिकेमुळे काय होतं, युके, जर्मनी, फ्रान्स, इटली, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया म्हणजे जे काही पश्चिमी देश आहेत तर ते सगळं इस्रायलच्या सपोर्टमध्ये येत असतात. इराणच्या सपोर्टमध्ये आहे रशिया, चीन, हे दोन मुख्य देश आहेत. इराणला रशियाने S-300 पण जे आहेत तर ते दिलेलं आहे. चीन पण त्यांच्याकडून ऑइल विकत घेत असतो, त्यांना पैशांची मदत करत असतो. सिरिया पण आतापर्यंत म्हणजे काही दिवसांपूर्वीपर्यंत सिरिया हा त्यांच्या गटात होता, पण सिरिया आता त्यांच्या गटात नाही राहिलेला आहे. सिरिया हा सध्या तुम्ही तटस्थ याच्यात टाकू शकता किंवा तो आता इस्रायलला देखील सपोर्ट करताना दिसेल. कारण की काय झालं, सिरियामधील जी तिथली सत्ता होती तर ती उलटून काढली अमेरिकेने आणि त्याच्यामुळे सिरिया जो आहे ना, सिरियामधले आधी जे सत्ताधीश होते तर ते त्यांना मदत करायचे पण आता मदत करणार नाही. लेबनान आहे, यमन आहे, पाकिस्तान आहे, अल्जेरिया आहे आणि सुदान आहे. तर हे सगळे देश इराणला समर्थन करतात, इराण प्रति सहानुभूती ठेवण्याचा प्रयत्न करतात. कतर पण जो देश आहे ना, कतार देश, तर तो पण सहानुभूती ठेवण्याचा प्रयत्न करतो इराण प्रति. याच्यामध्ये तटस्थ भूमिका जे ना कोणाच्या बाजूने नाही तर तो म्हणजे भारत. आता इराण आणि सौदी अरेबिया यांच्यामध्ये पण दुश्मनी आहे आणि इराण आणि इस्रायल, सौदी अरेबिया आणि इस्रायल यांच्यामध्ये पण दुश्मनी आहे. म्हणून सौदी अरेबिया काय म्हणतात, तुम्ही दोघांनी लढावं, मला काही मध्ये पाडू नका. पुढे तुर्की जी आहे तर ते तुर्की शक्यतोवर मुस्लिम राष्ट्रांच्या सोबत राहतं पण त्याला इराणला मोठं होऊ द्यायचं नाही, म्हणून तो या भूमिकेत जे आहे या युद्धाच्या ह्याच्यात तो तटस्थ स्थितीला आपल्याला इथं बघायला मिळतो. आता जगावर या संपूर्ण युद्धाचा काय परिणाम होणार आहे बघा. हे जर युद्ध लांबत गेलं ना तर जगात एक सगळ्यात मोठं जे संकट निर्माण होईल ते म्हणजे जागतिक ऊर्जा संकट, क्रूड ऑइलचं संकट निर्माण होईल. कारण की तुम्हाला माहिती आहे की जे आहे पर्शियन खाडीतून जगातील जवळपास 30 ते 40% तेल जे आहे तर त्याची वाहतूक चालते आणि तो जो हॉर्मुझ नावाचा स्ट्रेट आहे त्याच्यावर इराणचा कंट्रोल आहे. फॉर तुम्हाला डायरेक्ट ते असं निकळणार. आपण मॅप मध्ये जाऊया. आपण बघा, हा बघा, हा इराण आहे ना आणि हा UAE बघा, हा एवढासा आपल्याला हा भाग मिळत असतो. बघा याला काय म्हणतात माहितीये का, स्ट्रीट ऑफ हॉर्मुझ. हा जो भाग आहे ना एवढा भाग हा इथून टर्न मारावा लागतो. मग इराण काय धमकी देतो, मी इथं 2-3 जहाज उभं करेल आणि डायरेक्ट ब्लॉक करून देईल, मग तुमचे जहाज कसे जातात मी पाहतो. मग इराण हा जो आहे ना तर तो धमकी देत असतो की मी काय करेल, जे स्ट्रीट ऑफ हॉर्मुझ आहे ना तर त्यालाच ब्लॉक करून टाकेल. आणि स्ट्रीट ऑफ हॉर्मुझ बघा इथं नाव पण आलं, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ. तर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जर ब्लॉक झाला ना तर जगात 30 ते 40% ऑइल जे ना याच भागातून जातं. या भागातून का जातं, कारण की याच भागात ऑइल सापडतं ना. आता फॉर एक्झाम्पल बघा, इथं कुवेत हा देश आहे, कुवेतकडे ऑइल गॅस आहे. बहरीन आहे, कतरकडे सगळ्यात मोठं नॅचरल गॅसचा साठा आहे. UAE कडे साठा आहे. सौदी अरेबियाचे या साईडलाच ऑइल फील्ड सगळ्यात जास्त पाहायला मिळतात. ओमानची तर इकडे येऊन लागतं म्हणून प्रॉब्लेम नाही येत, पण इथूनच जगात सगळ्यात जास्त ऑइल प्रोड्यूस होतं ना. मग इथलं ऑइल झालेलं प्रोड्यूस हे इथून बाहेर जर काढायचं असेल, कारण की वरती तर चान्स नाही त्याला बाहेर काढायला. बघा वरती तर लँड बॉर्डर लागते ना, इथून जर जहाजाने भारताकडे पाठवायचंय, चीनकडे पाठवायचंय तर हा एवढाचा जो भाग आहे ना तर याच्यावर इराणचा कंट्रोल आहे. आणि इराणने ठरवलं हे बंद करून द्यायचं. भारत, चायना, अमेरिका सगळे जण आहेत तर त्याच्यामध्ये ऑइलचं जे आहे तर ते संकट निर्माण होऊ शकतं. म्हणून एक जागतिक ऊर्जा संकट जे आहे तर ते निर्माण होऊ शकतं जर हे युद्ध जास्त कालावधीसाठी राहिलं. पुढचं आहे जगात आर्थिक मंदीची शक्यता. कारण की काय होतं, फॉर एक्झाम्पल आता जर 100 रुपये तेल भेटत आहे, तेच जर समजा 150 रुपये झालं तर मला सांगा सगळ्यात जास्त पैसा जगाचा हा याच्यावरच जाईल. मग आर्थिक मंदी जी आहे तर ती येण्याची पण शक्यता जी आहे तर ती येऊन लागते. पुन्हा प्रॉक्सी युद्धाचा उद्रेक होईल. इराण काय करेल, त्याच्या आजूबाजूचे जे मित्र आहेत, हिजबुल्ला असेल, हौदी असेल, हमास असेल, तर यांना काय सांगेल की तुम्ही पण अटॅक करा, मी पण अटॅक करतो, एकच म्हणून आपण सगळेजण इस्रायलवर अटॅक करूया. आता याच्यात आंतरराष्ट्रीय शक्तींना थोडासा सहभाग घ्यावा लागेल. अमेरिका अजून याच्यात आलेलं नाही आहे. जर अमेरिकेने इराणवर हल्ला केला तर हे थोडंसं ग्लोबल लेवलचं युद्ध होऊन जाईल आणि भारतावर त्याचा खूप मोठा गंभीर परिणाम जो आहे तर तो होणार आहे. पुढे अणुयुद्धाचा धोका पण आपण बघायला मिळू शकतो. कारण की इस्रायलला वाटलं की नाहीच हे ऐकतच नाही, मग इस्रायल मग अणुबॉम्ब टाकायला पण मागे पुढे पाहणार नाही, असा तो संपूर्ण देश आपल्याला इथं पाहायला मिळतो. आता याच्यामध्ये भारताची भूमिका नेमकी काय आहे, भारताची भूमिका समजून घेण्याआधी आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्विट वाचावं लागेल. त्यांनी काय सांगितलं होतं 13 जूनला 7:30 वाजता सायंकाळी ट्विट केलं त्यांनी की रिसीव्ह अ फोन कॉल फ्रॉम PM नेतन्याहू. नेतन्याहू हे कोणते आहेत, इस्रायलचे पंतप्रधान आहे. ही ब्रीफ मी ऑन द
evolving situation, I share India's concern and emphasize the need of early restoration of peace and stability in the region. भारताचं काय म्हणणं आहे की नका युद्ध करू. काय युद्ध करतात, युद्ध करून काय होणार आहे. म्हणजे काही दिवसापूर्वी आपण पण युद्धच करत होतो, त्यावेळी जग पण आपल्याला सल्ला देत होतं काय युद्ध करतायत. कधी कधी काय असतं मित्रांनो, शांतता प्रस्थापित करण्यासाठी युद्धाचा मार्ग अवलंबावाच लागतो. महाभारतामध्ये पण आपण पाहिलेले शेवटी जे आहे तर ते शांतता प्रस्थापित करण्यासाठी, धर्माचं राज्य स्थापन करण्यासाठी जे आहे तर ते युद्ध जे आहे तर ते करावंच लागलं होतं. तरी पण भारताची याच्यावर काय भूमिका आहे की शांतता ठेवा आणि स्टॅबिलिटी ठेवा, थोडं स्थिरता ठेवा, कारण की त्याचा तोटा आम्हालाच होतो. बघा आता भारतावर याचा काय परिणाम होईल बघा, इंधन सुरक्षेवर परिणाम. मी तुम्हाला आता जर मॅप दाखवला तर भारताचं खूप सारं ऑइल जे आहे त्याच भागातून येतं, आणि जर भारताचं ऑइल महाग झालं तर तुम्हाला माहिती आहे दैनंदिन गरजा आपल्या ज्या आहे तर ते महागाई वाढेल प्रचंड प्रमाणात. ऑलरेडी लय महागाई आहे, त्याच्यामध्ये जर आणखी तेलाचे भाव वाढले, आणखी पेट्रोलचे भाव वाढले, आणखी गॅसचे भाव वाढले तर सामान्य जनतेच्या खिशाला पुन्हा कात्रे लागण्याचे जे आहे तर ते शक्यता आहे. परकीय चलन साठावर परिणाम होईल. काय होईल, कारण की आपल्याला जे 100 रुपयाला तेल भेटते ते 150 रुपयाला भेटेल, म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त डॉलर तिथं मोजून द्यावे लागतील. पुन्हा अर्थव्यवस्थेचा विकास दर घटेल ना, कारण की जर आपल्याला एवढं फॉरेन एक्सचेंज त्याच्यासाठी लागत असेल मग. आणि आशियाई पश्चिम व्यापारात अडथळे निर्माण होईल. 2023-24 मध्ये भारताचा 208.48 अब्ज डॉलरचा व्यापार हा वेस्ट एशियाशी जो आहे होता, आणि त्याच्यावर खूप मोठा परिणाम जो आहे होऊ शकतो. तेलचं झालं. आणि महिलांसाठी एक म्हणजे काही सोन्याचे भाव वाढतात. बघा जगात कुठे युद्ध सुरू झाले ना, सोन्याचे भाव हे ऑटोमॅटिक वाढत असतात. काय होतं, जगात युद्ध सुरू झाल्यावर जी पेपर करन्सी असते ना तिचं महत्व कमी होतो, आणि जे रेअर अर्थ मटेरियल असतात जसं फॉर एक्झाम्पल गोल्ड आहे तर गोल्डचे भाव हे वाढत असतात. आता हे गोल्डचे भाव इराण इस्रायलचा तिकडे जरी झालं ना तरी ते गोल्डचे भाव जे आहेत तर ते ऑटोमॅटिक इथं वाढत जातात. पुढे भारत इराण अफगाणिस्तान ट्रान्झिट कॉरिडॉर. आता भारतासाठी इराण जे आहे तर तो का महत्वाचा आहे, इथं इस्रायल नाही इराण पाहिजे. तर भारतासाठी हा इराण का महत्वाचा आहे, कारण की भारत आणि इराणमध्ये एक ट्रान्झिट कॉरिडॉर आहे, आणि आपल्याला चाबहार बंदर असेल, हर्मोज समुद्रधुनी असेल, इराण हा खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचा मोठा साठा आहे इराणकडे. बघा इराण आपल्याला कशाला कामात येतो, फॉर एक्झाम्पल चाणक्य काय म्हणतो की दुश्मन का दुश्मन दोस्त होता है. म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे की देशाला लागून असलेला देश आणि त्याच्या बाजूला असलेले देश त्याच्याशी नेहमी मित्रत्वाचे संबंध ठेवायचे. पाकिस्तानचे आपल्या जमत, मग आपण काय करतो अफगाणिस्तानची चांगले संबंध ठेवतो, त्यांना गहू देतो, तांदूळ देतो, बाजरीचं ते लोक खात नाही, पण गहू तांदूळ मेडिसिन काय पाण्याची बॉटल प्रोव्हाइड करत असतो आपण त्यांना. पण ते प्रोव्हाइड करायला आपल्या लँड रूट नाही ना, आणि समुद्र मार्गाने पण नाही, एअर वरून जाऊ देत नाही ते हे लोक. मग आपल्याला कोणाची गरज लागते त्यावेळी, इराणची गरज लागते. मग भारत काय करतो, इथून मुंबईतून पाठवतो ते इराणचं आपलं एक चाबहार बंदर, इथं चाबहार बंदर भारताने जे आहे तर ते डेव्हलप केलेले, भारत इथं पाठवतो, आणि या मार्गे जे आहे अफगाणिस्तानला ती मदत पोहोचत असते. आणि अफगाणिस्तानला मदत पोहोचवणं हे आपली गरज आहे, ते म्हणताना एक स्ट्रॅटेजिक डिसिजन आहे, तर ते आपल्याला तिथं पाहिजेच असतं. ओके, तर ते एक गोष्टी पाहिजेच, म्हणून भारतासाठी इराण हे फार महत्वाचं आहे. आणि आपण करोड रुपये खर्च केलेत ना इथं. इथं चाबहार नावाचं बंदर आहे बघा, इथं ग्वादर आहे, आणि ग्वादरच्या बाजूला हे चीनला दिलेलं आहे ग्वादर पाकिस्तानने, आणि हे आपल्याकडे दिलेलं आहे. मग भारताने इथं हजारो कोटी रुपये खर्च केलेले आहेत, आणि जर इराणवर हल्ला होत राहिला तर हे बंदर काही कामाचं राहणार नाही ना, तर ते आपल्यासाठी जे आहे तर ते फार महत्वाचं होऊन जाईल. ओके, तर भारताला ते महत्वाचं आहे, भारताचं हे आहे. बघा पुन्हा एक कॉरिडॉर जाणार आहे इराण मधून, त्याला म्हणतात नॉर्थ साऊथ जो ट्रान्झिट कॉरिडॉर आहे तर तो युरोपला जाणारा रस्ता तिथूनच जो आहे तर तो डेव्हलप होणार आहे. पुन्हा आपल्याला ना आता हे झालं इस्रायलचं महत्व, इराणचं महत्व. आता इस्रायल या देशाचं महत्व काय आपल्यासाठी बघा, हा आहे इस्रायल. तर इस्रायलचं महत्व काय तुम्ही जर पाहिलं असेल तर इस्रायल कृषी तंत्रज्ञानात जगात नंबर 1 आहे. म्हणून कृषी तंत्रज्ञान आपल्या मराठवाडा रिजनसाठी, विदर्भ रिजनसाठी हा मदत करतो इस्रायल आपल्याला. आणि मेन म्हणजे तो काय देतो आपल्याला, सैन्य ताकद देण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आपण भारत पाकिस्तान जेव्हा युद्ध सुरू झालं तर त्यावेळी इस्रायल हा जगातला एकमेव देश होता जो भारताच्या पाठीशी उभा राहिला. कारगिल युद्धाच्या वेळी पण इस्रायलने आपल्याला जबरदस्त मदत केली, त्यांनी आपल्याला लोकेशन दिले, त्यांनी आपल्याला हत्यारं दिले, आणि आपल्याला हत्यारं देण्यामध्ये हा सगळ्यात महत्वाचा देश आहे इस्रायल. कारण की इस्रायलचं पाकिस्तानचं जमत नाही, ते एकमेकांना रिकॉग्नाइज पण नाही करत, आणि इस्रायल आपल्यासाठी महत्वाचं आहे. इव्हन तो मी तुम्हाला सांगतो सध्याचे जे रॉचे ऑफिसर असतात, आयबीचे ऑफिसर असतात, आणि भारतात तयार होणारे जे काही आयपीएस ऑफिसर असतात ना, त्या सगळ्यांची ट्रेनिंग आता इस्रायलला पण केली जाते. कारण की इस्रायलचं जे मोसाद आहे ना ते इतकं जबरदस्त आहे जगात, म्हणजे त्याच्यासारखी कुठलीच इंटेलिजन्स एजन्सी नसेल, इतकी खतरनाक एजन्सी आहे. गुगलवर कधी सर्च करा, युट्यूबला त्यांचे कारनामे जर तुम्ही पाहणार ना खरंच त्यांना सलाम करणार.
रॉ, IB, IPS यांची देखील हे होत असते. आणि इस्रायल आहे ना आपल्याला नेहमी मदत करत असतो, आपल्याला टेक्नॉलॉजी देत असतो, आपल्याला कृषी तंत्रज्ञानात मदत करत असतो. म्हणून पण इस्रायल जे आहे ना तर आपल्यासाठी जो आहे तर तो फार महत्वाचा घटक ठरतो. म्हणून आपण दोघींना नाराज नाही करू शकत. तर आपल्यासाठी बेस्ट पॉसिबल वे काय आहे की दोघींनी गुण्यागोविंदात राहणे. आता परीक्षेसाठी तुमच्यासाठी जे आहे तर त्या काही सिस्टीम्स आहेत की ज्या परीक्षेत तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. बघा, बादर 373 हे इराणचं काय आहे, ही एक एअर डिफेन्स सिस्टीम आहे S-300 सारखी. S-300 कोणाचे, रशियाचे. S-400 जे आपण वापरतो ती पण आहे रशियाची. पुढे आयर्न डोम सिस्टीम ही कोणत्या देशाची आहे, ही इस्रायलची आहे. पुढे एरो मिसाईल सिस्टीम ही इस्रायलची आहे. जेरिको मिसाईल ही पण इस्रायलची आहे. F-35 फायटर प्लेन ही USA ची आहेत. हे USA ने बनवलेले आहेत आणि यांना दिलेले आहेत. ओके, तर हे अशा पद्धतीने हे वेगवेगळ्या जे आहे तर त्या गोष्टी आपल्याला इथे जे आहे तर ते पाहायला मिळतात. शाहिद नावाचा ड्रोन आहे जो पाकिस्तान वापरत होता आणि पाकिस्तानने आपल्या विरुद्ध पण नुकताच याचा वापर केला. तर हा कोणी बनवलेला आहे, हा इराण या देशाने जे आहे तर ते बनवलेला आहे. आता हे जे संघर्ष आहे त्याची संपूर्ण पार्श्वभूमी आपण पाहिलेली आहे. याच्यावर तुम्हाला काय वाटतं की या संघर्षात कोण योग्य आहे, कोण अयोग्य आहे, हे संघर्ष चाललं पाहिजे का, हे संघर्ष थांबण्यासाठी काय प्रयत्न व्हायला पाहिजे, आणि या सर्वांवर भारताची भूमिका काय आणि तुमची भूमिका काय ते देखील कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.